भगवंता मला श्री भगवंताच्या चरण कमळावर निर्मळ प्रेम काय मागितलं? श्री भगवंताच्या चरणावर निर्मळ प्रेम मागितलं. माझ्या अंतःकरणामध्ये दुसरा भावच करू आणि अशी माझ्यावर कृपा करा आणि हा वर मला द्या. आणि माझ्याकडून तिघांनीही भगवंताकडून वर घेतले आणि वर घेतल्याच्या नंतर तिघे वर घेऊन घरी परत गेले. दानव यांनी आपली सुंदर मंदोदरी नावाची कन्या हिला घेऊन आला. मंदोदरीला पाहून प्रसन्न झाला. रावणाचा विवाह झाला. नंतर बिभीषण व कुंभकर्ण यांचाही विवाह झाला. आणि नागकुलातला राहण्यासाठी पाताळ लोकात जशी भोगावती पुरी आहे आणि इंद्राला स्वर्गात राहण्यासाठी जशी अमरावती आहे त्यापेक्षाही सुंदर अभेद्य असा दुर्ग श्रीलंका होती. एक मिनिट आहे. आणि रावणाचं सुख आता जर इथं तिची संपत्ती वर्णन करत बसलो तर आपल्याला वेळ लागू शकतो. म्हणून नंतर रावणाने काय केलं तर चंद्र, सूर्य, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काल, यम इत्यादी याचा अधिकारी बनला. किन्नर, सिद्ध, मनुष्य, देव आणि नाग या सर्वांच्या मागे लागला. कोणालाही त्याने शांत बसू दिले नाही. भयभीत झालेले सर्व जितके काही शरीरधारी स्त्री पुरुष होते ते सर्व रावणाच्या अधीन झाले. भयामुळे सर्वजण त्यांची आज्ञा पाळत होते. नित्य येऊन त्याच्या पायावर मस्तक ठेवत होते. अशा प्रकारे रावणाने स्वतःच्या बाहुबलाने सर्व विश्वाला ताब्यात घेतले आणि पूर्ण सृष्टीवर अन्यायाने अत्याचार तो करू लागला. परद्रोही सकल धर्म देखही विपरीता कही न सके रावण भयभीता. आणि पृथ्वी माता जी आहे गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. अतिशय पुरुष होती पण रावणाला भयभीत होऊन ब्रह्मदेवापुढे सुद्धा काही सांगू शकली नाही. तेव्हा सर्व देवलोकांनी भगवंताला विनंती केली आणि भगवंताला विनंती केल्याच्या नंतर हरी व्यापक असणारा भगवान परमात्मा जो आहे तो मी पृथ्वीचा सर्व भार हरण करीन, तुम्ही निर्भय व्हा अशी आकाशवाणी ऐकून सर्वजण संतुष्ट झाले. तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी मातेला समजावून सांगितले. पृथ्वी माता निर्भय झाली, तिला धीर आला. तेव्हा ब्रह्मदेवाने देवलोकांना आज्ञा दिली, हे देवलोकाचा तुम्ही पृथ्वीवर वानराचं रूप धारण करून पृथ्वीवर जा, भगवंताच्या चरणाची सेवा करा. सर्व देवलोकांनी वानर देह धारण करण्यास वेळ लावला नाही. सर्व वानरामध्ये अपार बळ आणि पराक्रम होता. सर्वजण शूर होते आणि अशा पद्धतीनं भगवान परमात्मा जे आहे ते रघुकुलामध्ये अयोध्यापुरीत रघुकुल शिरोमणी दशरथ नावाचा राजा यांच्या पोटी तो जन्मला. आणि त्याच्यानंतर जन्मला आपण आधी उद्गार करून घेऊ. नैमित तिथी मधु मास पुनीता सकल पच अभिजित हरिपिता मध्य दिवस अति शीतल धामा पावन काल लोक विश्रामा शीतल मंद सुरभी बर बाहू हर्षित सुंदर सतन मन चाऊ वन कुसीमत गिरी घन मनी आरा श्रीवही सकल सरिता अमृत धारा. श्री रामचंद्र भगवान की जय. झाला पुतुर
धानी जुबाळा जुरे तिसऱ्या दिवशी बोलली रमा बाळाच्या मुखाची करत्या दिवशी अशी बोलती महादेव भीमा जुबाळा जुरे अशी बोलती महादेव भीमा जुबाळा जुरे चौथ्या दिवशी बोलली बाबा सोनार आपल्या घरा देवाला कला जुबाळा जुरे बाळाला कला जुबाळा जुरे चौथ्या दिवशी पाचव्या करणार राम जमले रुपा गर्दी असताना सारे मंडळा जुबाळा जुरे सती बोलली रामाची सीता रामाला नेली आले मारुती लंका जाळली जुबाळा जुरे आले मारुती लंका जाळली जुबाळा जुरे सातया दिवशी बोलली भागाला करुणी होळी जागा वाले तुझ्या रामाला मारा जुबाळा जुरे वाले तुझ्या आठव्या दिवशी बोलली करणार पण घेऊन आलाय मामा अशी बोलली महादेव भीमा जुबाळा जुरे अशी बोलली महादेव भीमा जुबाळा जुरे नवया दिवशी नवया दिवशी चिताळा जुबाळा जुरे हाती घेऊन सारी घेतला बत्तीचा प्रकाश बारी 33 कोटे देव बसले दरबारी जुबाळा जुरे आता येत पहिल्या दिवशी बोलली गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा घोड्या उभारी पाचिया रंगा जुबाळा जुरे दुसऱ्या दिवशी बोलली भागा उठा बायानो जनाला लागा दान चुड्याचे आम्हाला मागा जुबाळा जुरे तिसऱ्या दिवशी बोलली उम्मा बाळाच्या रूपाची लागली सुमा ऐसे बोलले महादेव भीमा जुबाळा जुरे बोलली तारा सोनार आपल्या घरा रामाला करा जुबाळा जुरे बोलली सगळी कानात रामाला करा जुबाळा जुरे लक्ष्मणाला शक्ती लागली गेले मारुती पाड आनाई जुबाळा जुरे आपला कथेचा पूर्ववर्ती भाग पुढे नेऊया. पाहूया. आदिनारायण भगवान विष्णू यांच्यापासून ब्रह्माजी यांचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेवापासून
मरीची यांचा जन्म झाला. मरीची यांच्यापासून कश्यप यांचा जन्म झाला. कश्यप यांच्यापासून सूर्यपुत्र सांगितला जातो आणि सूर्यापासून श्राद्धदेव यांची निर्मिती झाली. श्राद्धदेवापासून वैवस्व मनु यांचा जन्म झाला. मनुपासून इक्ष्वाकू यांचा जन्म झाला आणि हा इक्ष्वाकू जो आहे तो फार पराक्रमी राजा होऊन गेला. इंद्रावह यांच्या कुळामध्ये आनेना यांचा जन्म झाला. आनेनापासून ईश्वरंदी यांचा जन्म झाला. ईश्वरंदीपासून चंद्राचा जन्म झाला. चंद्रापासून युवनाश्व यांचा जन्म झाला आणि हा फार प्रतापी राजा होता. युवनाश्व यांच्यापासून शाश्वत यांचा जन्म झाला आणि शाश्वत यांना कुलश्व यांचा या नावाचा मुलगा झाला आणि तो सर्व राजामध्ये श्रेष्ठ होता. कुवलाश्व यांच्यापासून दृढावश्व नावाने पुत्र प्रसिद्ध झाला. दृढावश्वपासून हर्ष यांचा जन्म झाला. हर्षवापासून निकुंसे यांचा जन्म झाला. निकुंसे भरणाश्व, भरणाश्वापासून कृताश्व, कृताश्वापासून सेनाजितपासून युवनाश्व, युवनाश्व यांच्यापासून माधंता त्रयस्व या नावाने तो प्रसिद्ध झाला. मानंथा यांच्यापासून अनरण्य यांच्यापासून हरेश्व यापासून अरुणपासून त्रिबंधनपासून सत्यव्रत, त्रिशंकू नावाने तो प्रसिद्ध झाला. सत्यव्रत यांचा पुत्र हरिश्चंद्र हा महान प्रतापी होता. हरिश्चंद्राचा मुलगा रोहित, रोहितचा हरित, हरितचा चंप, चंपचा सुदेव, सुदेवचा विजय, विजयचा भरूक, भरूकचा व्रक, व्रकचा बाहुक, बाहुकचा राजा सगर. आणि सगरचं चरित्र आपण सर्वजण आपल्याला ज्ञातच आहे. आणि भागीरथी नदीला प्रवाहित करण्याचं काम त्यांच्या पुत्रांनी केलेलं आहे. सगरपासून असमंजस यांचा जन्म झाला. असमंजपासून अशुमान, अशुमानपासून राजा दिलीप ज्यांनी राजपद सोडून देऊन गोपालन केलं. त्याच्यानंतर दिलीपपासून भगीरथ, जी भगीरथी ज्यांनी नदी प्रवाहित केली तो भगीरथ. आणि त्याच्यानंतर भगीरथचा मुलगा श्रुत, श्रुतचा नाभ, नापासून सिंधुद्वीप, सिंधुद्वीपपासून आयुतायू, आयुतायूपासून ऋतुपर्ण, ऋतुपर्णपासून सुदास, सुदासपासून अश्मक, अश्मकपासून मुलक, मुलकपासून नारीकवच, नारीकवचपासून दशरथ. हा फार प्रतापी राजा होता. दशरथ म्हणजे रामाचे वडील नाही, तर हा दशरथ दुसराच राजा होता. आणि दशरथ यांच्यापासून येडविद्यू झाला. येडविदपासून विश्वास, विश्वासापासून खटवांग राजा झाला. आणि ज्यांचं चरित्र आचरणीय आहे, ज्यांच्याकडे फक्त मृत्यूला एकच तास शिल्लक उरलेला होता, खटवांग राजा. आणि परीक्षित राजाकडे 7 दिवस शिल्लक उरले होते. आणि परीक्षित राजा भयभीत झाला मृत्यूला आणि राज्य पण सोडून देऊन जन्मेजयला राज्य दिलं आणि अनशन व्रत धरून जाऊन बसला. सर्व देवलोकांना काळजी पडली की पांडवांच्या कुळामधला परीक्षित राजा आणि त्याचा जर उद्धार नाही झाला तर मग काय. मग तिथून सर्व ऋषीमुनी जे आहेत त्या ठिकाणी गंगेवर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी परीक्षित राजाचा उद्धार करण्यासाठी सुखदीजी भगवंताने भागवतशास्त्र परीक्षित राजाला सांगताना सांगितलं. राजा अगोदर भयभीत झालेला होता मृत्यूला. मृत्यूची भीती काढून टाकण्यासाठी सुखदेवजी भगवंताने सांगितले की राजा, अरे तुझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहे. खटवांग राजाकडे फक्त 1 घंटा शिल्लक होता, तर त्याने उद्धार करून घेतला. आणि तुझ्याकडे 7 दिवस शिल्लक असताना तू काय घेतोस? मृत्यूला घाबरू नको. आणि आपल्याकडे तर भरपूर दिवस शिल्लक आहेत. आपल्याकडे भरपूर दिवस शिल्लक आहेत. कुठं दिवस शिल्लक आहेत महाराज? 100 वर्ष आयुष्य म्हणाला आम्ही. किती? 50 वर्ष झोपीत गेले का रात्रीच्या जागरण करायला? 50 वर्ष झोपीत गेले. 15 वर्ष खेळण्यात गेले. काय कळतंय का? नाही. लग्न झाल्याच्या नंतर विलासामध्ये गेले.
करा मोजमाप 100 मधलं आणि 40च्या पुढचं सुखी जीवन कुणाचं किती आहे बघा. काही शिल्लक उराले का? काय बी नाही. उगं म्हणालो 100 वर्ष, काय बी नाही. खरं आयुष्य 40च वर्ष आहे. 40 वर्षाच्या नंतर 40 लागली नाही असं कोणी आहे का? एखादा आजार झाला नाही असं कोणी आहे का? त्याचं बीपी शुगर चांगलं आहे असं कोणी आहे का? 60 वर्ष 50 वर्ष 40 वर्षाच्या नंतर काही ना काही आजार सुरू होता. मग 40 मधले 20 वजा करा. हे समजा वजा केल्याच्या नंतर शिल्लक काही बी नाही. म्हणून घाई करा, गडबड करा आता भजनाकडे येण्याची. म्हणून खटवांग राजाकडे 1 दिवस शिल्लक होता. त्यांनी उद्धार करून घेतला आणि खटवांगपासून दीर्घभाऊ झाला. दीर्घभाऊपासून दिलीप नावाने प्रसिद्ध आहे आणि दीर्घभाऊपासून रघु झाला. आणि हा रघु जो आहे सत्यवचनी पराक्रमी आणि तो असा विशेष राजा होता. म्हणून प्रभू रामचंद्राचा कुळ जो आहे तो रघुकुल शिरोमणी. आणि असा कारण त्या घराण्याची रीत काय होती? जान जाय पर वचन न जाय ही त्यांची परंपरा होती. आणि त्या नावामध्ये रघु नावाने वंश पुढे ओळखू लागला. आणि रघुच्या कुळामध्ये दशरथ यांचा जन्म झाला. अयोध्यापुरी रघुकुल शिरोमणी दशरथ नावाचा राजा जन्मला. राजा दशरथाचे नाव वेदामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. दशरथाचं नाव वेदामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. राजा दशरथ धर्मधुरंधर व गुणाचे भांडार आणि ज्ञानी होता. तो असा अज्ञानी नव्हता. आणि भगवंताला जन्म घ्यायचा होता. व कुणाचे बी आई वगैरे घराच्या घरामध्ये जन्म घेत नाही. म्हणून याच राजा दशरथाला 3 पत्न्या होत्या. पहिली कौशल्या, दुसरी सुमित्रा आणि तिसरी कैकेयी. या 3 पत्नी होत्या. आणि 3 पत्नी असून सुद्धा एकही संतती नव्हती. पेक्षा आपण त्यांना गुरु केलेला आहे. त्यांना विचारा. आणि राजा दशरथांनी वशिष्ठ मुनीकडे गेले. नम्रपणे वंदन केलं आणि म्हणले की गुरुदेव, मला माझा राज्यकारभार चालवणारी मला संतती हवी. आम्ही सुद्धा देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला मागतो, देवा मला कष्ट तर देतो. सर्वांगी सुंदर उठते गुराची, कंठी जळके माळ भूता फळाची. हे देव जय जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मला कामना पूर्ती. हे देव जय देव. जय मंगल मूर्ती दर्शन